ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सुभेदारांच्या घरापासून. पूर्णाई पूर्णाई असं म्हणत असतात सगळे सुभेदार कुटुंबीय, कारण आता पूर्णाजीला चक्कर आलेली असते ना म्हणून. तर आता कल्पना म्हणते, उठा ना पूर्णाई, उठा ना पूर्णाजी, अगं उठ ना पूर्णाजी, असं म्हणते आता अस्मिता. काय झालं पूर्णाईला, असं म्हणतो आता प्रताप. पण बघा ना, बोलता बोलता कोसळल्या, असं म्हणते आता सायली. पूर्णाई उठा ना, असं म्हणते आता कल्पना. सगळेजण उठा ना असं म्हणतात आता पूर्णा आजीला. आजी उठ ना, असं म्हणतो आता अर्जुन. आणि कॉल करतो आता तो अश्विनला. तर आता दोघींना प्रिया आणि साक्षीला जेलमध्ये टाकतात, पोलीस स्टेशनमध्ये. तर आता साक्षी आणि प्रिया एकमेकींना बघतात. तू, असं म्हणते आता साक्षी, लवकर इकडे या. मला या मुलीसोबत या बॅरेकमध्ये अजिबात राहायचं नाहीये. तुला काय वाटलं मला स्वतःच्या सोबत इथे राहायचं आहे, असं म्हणते आता प्रिया पण साक्षीला. तोंड बंद ठेवा प्रिया तुझा, असं म्हणते आता साक्षी. आज तुझ्यामुळे इथे आहे मी, असं म्हणते आता साक्षी. माकडिनीची आणि तिच्या पिल्लाची गोष्ट ऐकवलीस ना मला. आणि काय म्हणाली होतीस, ती दामिनी माझ्याशी तसं वागेल. ती दामिनी नाही, तू माझ्याशी तसं वागलीस, असं म्हणते आता साक्षी. नाकातोंडात पाणी गेल्यानंतर तोंडावर पाडलेस तू मला, असं म्हणते आता साक्षी. माझं काहीच चुकलेलं नाहीये. तू केलेला खून माझ्या अंगाशी आल्यावर मी काय करणार होते, असं म्हणते प्रिया. माझी सगळी स्वप्न का उद्ध्वस्त करणार होती मी, असं म्हणते आता प्रिया. नाही 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 नाही, असं होऊच शकत नाही. उलट आता ही सगळी स्वप्न तुझी पूर्ण होत आहेत. हे बघ ना, बघ कशा चांदीच्या भिंती आहेत, सोन्याचा छत आहे. आणि ही बघ, मखमली बिछाना घातलाय ना तुझ्यासाठी, असं म्हणते आता साक्षी. सगळी स्वप्न तर तुझी पूर्ण होत आहेत. आणि कसली श्रीमंतीत लोळतेस का तू. आणि तुझ्याबरोबर मी सुद्धा, असं म्हणते आता साक्षी. सायली, तू काय बोललीस का पूर्णाजीला, असं म्हणते आता कल्पना. उलट त्यांना माहितही नव्हतं की मी खोलीत आली आहे, असं म्हणते आता सायली. त्यांना असं वाटलं की तुम्ही आहात म्हणून त्या बोलत होत्या, असं म्हणते सायली. आणि बोलता बोलता चक्कर येऊन पडल्या, असं म्हणते आता सायली. कल्पना, अगं तू पण काय प्रश्न विचारतीयस. अर्जुन, अश्विनला फोन लागला का, असं म्हणतो आता प्रताप. तो फोन घेत नाही आहे डॅड, असं म्हणतो आता अर्जुन. हा सुद्धा नेमका कुठे जातो माहित नाही, असं म्हणतो प्रताप. प्रतिमाकडेच असेल का तो, असं म्हणतो आता प्रताप. डॅड तो मगाशी आला होता आणि आता कुठे गेला माहित नाही मला, असं म्हणतो आता अर्जुन. तू डॉक्टर देशपांडेंना कॉल कर, त्या लवकर येतील, असं म्हणते आता अस्मिता. आणि आता अर्जुन अस्मितचं ऐकतो आणि देशपांडे मॅडमला कॉल करतो. आजी आजी म्हणत असतात सगळे, अर्जुन अस्मिता वगैरे. तर आता परत जेलचं दाखवलंय. तर आता प्रिया म्हणते, माझ्यामुळे होतंय सगळं. कोर्टामध्ये कोण पहिली स्टेटमेंट दिली होती, कोण स्टेटमेंट फिरवली. काय तर तू आश्रमात आली होतीस त्या दिवशी माझ्या मागे पैसे मागायला. मग काय, मी पर्स विसरले, मग मी परत आश्रमात केले. हे सगळं कुणी सांगितलं, असं म्हणते प्रिया. अगं ये बेअक्कल मुली, माझा फोन तिथे होता, त्यामुळे मला हे सगळं रचावावं लागलं, नाहीतर मी अडकले असते या सगळ्यात, असं म्हणते आता साक्षी. आणि इतकी साधी अक्कल नाही का गं तुला. जर मी हे बोलले तर ते कंटिन्यू करावं, घाबरून काय खोटं बोलली, दुसरं काय नाही, असं म्हणते आता साक्षी. मला जर का एवढी अक्कल असली असती तर तुझ्या फंद्यातच पडले नसते, असं म्हणते आता प्रिया. आज माझा सगळा मोठा दोष काय माहिती आहे का, मी तुमचे ते बिंडोक प्लॅन्स ऐकत बसले, असं म्हणते आता प्रिया. तू केलेला खून मला भोवला. तू आणि तुझा तो गुंड बाप, तुम्ही दोघांनी मिळून माझं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त केलं, असं म्हणते आता प्रिया. तर आता साक्षी मारणारच असते प्रियाला. तेवढ्यातच अश्विन येतो तिथे आणि म्हणतो, तन्वी. तर आता तन्वी परत ऍक्टिंग करायला लागते. अन्नपूर्णा मॅडमचं बीपी खूपच वाढले, असं म्हणते आता ती डॉक्टर. आणि म्हणूनच त्यांना चक्कर आली. शुद्धीवर यायला थोडा वेळ लागेल, पण काळजी करायचं काहीच कारण नाही आहे. शुद्धीला वर यायला वेळ लागेल, पण काळजी करायचं काहीच कारण नाही, असं म्हणतात ते डॉक्टर. त्यांना स्ट्रेस येणार नाही याच्याकडे जरा लक्ष द्या, असं म्हणतात त्या. ओके, असं म्हणतो अर्जुन. मी काही मेडिसिन्स लिहून देते, त्या घेऊन या, म्हणजे त्यांना बरं वाटेल, असं म्हणतात त्या डॉक्टर. हे घ्या, असं म्हणून त्या अर्जुनला देतात प्रिस्क्रिप्शन. ही मेडिसिन्स तुम्ही त्यांना वेळच्या वेळी द्या, असं म्हणतात ते. काय लागलं तर कळव, असं म्हणतात ते. तर आता अश्विन रडायला लागतो तन्वीला बघून, म्हणजे प्रियाला बघून. हे काय बघून होऊन बसलंय हे, असं म्हणतो आता अश्विन आणि रडायला लागतो. अगं माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. हे काय, असं म्हणतो आता अश्विन. हे प्रेमात भुजलेलं कोकरू अजून आंधळच आहे. मी याच्या पुऱ्या फॅमिलीकडून थोबाडीत खाल्ली. हाच मोरांबा माझ्या उपयोगी पडेल, असं म्हणते आता प्रिया म्हणतल्या म्हणत. तर आता अश्विन म्हणतो, तन्वी तू ठीक आहेस ना ग, असं म्हणतो आता अश्विन. तर आता तन्वी ऍक्टिंग करायला लागते, म्हणजेच प्रिया. अश्विन अश्विन अश्विन, मी 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 ठीक नाही आहे. मी कशी असू शकते रे, असं म्हणून ड्रामा करते आता ती. बघ ना मी कुठे आहे, माझी काय चूक नाही आहे. प्लीज तुझ्या भावाने मला शिक्षा दिली. शांत हो तन्वी, असं म्हणतो आता अश्विन. हे बघ, मी आहे ना, मी आहे ना, हे बघ आपण वरच्या कोर्टात अपील करू, तुला काही होणार नाही. मी आहे ना, मी आहे ना, असं म्हणतो अश्विन. मी तुला इथे जास्त उशीर राहू देणार नाही, काळजी करू नकोस, असं म्हणतो आता अश्विन. अश्विन अश्विन म्हणत असते आता तन्वी. तूच आहे जो मला समजून घेऊ शकतोस. तुझ्या पूर्ण फॅमिलीला अर्जुनचंच करेक्ट वाटतंय, असं म्हणते आता प्रिया.
पण मी निर्दोष आहे. मला इथून बाहेर काढतो. माझी साथ देशील ना तू? तर आता अश्विन म्हणतो, मी आहे तुझ्याबरोबर. नको काळजी करतोस. काहीतरी कर अरे, मला इथून बाहेर काढ असं म्हणते आता प्रिया. काहीतरी कर अरे, मला बाहेर काढ. हे बघ, मी आहे. तुला तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही असं म्हणतो तो. तर आता इथे कल्पना म्हणते, संकट कधी एकटं येत नाही. एका मागोन एक येतच राहतात असं म्हणते कल्पना. पण आई, आता सगळी संकटं संपली आहेत. डॉक्टर म्हणालेत ना, काळजी करण्यासारखं काही कारण नाही आहे. हो ग, पण पूर्णाईला शुद्धी येईस तोपर्यंत कुणाला झोप लागणार नाही असं म्हणतो आता प्रताप. तुम्ही सगळे असं करता का? तुम्ही आपापल्या खोल्यांमध्ये जाऊन आराम करा. मी थांबते पूर्ण आजींबरोबर असं म्हणते आता सायली. अगं पण असं म्हणतो आता प्रताप. आणि त्यांना शुद्ध आली ना तर तुम्हाला कळवते. तुम्ही आराम करा असं म्हणते आता सायली. डॅड, आम्हा, आता ती एवढं म्हणतीच आहे तर थांबू दे ना तिला असं म्हणते आता अस्मिता. पूर्ण आजीसोबत आपण आहोतच की. आता आपण जाऊया असं म्हणते अस्मिता. ठीक आहे असं म्हणतो आता अर्जुन. ॲज यू विश. डॅड, तोपर्यंत मी औषधं घेऊन येतो असं म्हणतो अर्जुन आणि जातो तिथून. तर आता मैपत येतो पोलीस स्टेशनमध्ये. अहो थांबा असं म्हणतात आता पोलीस. माझ्या मुलीला भेटायला असं म्हणतो मैपत. परवानगी घेतलीत का असं म्हणतो पोलीस. कुणाच्या बापाची परमिशन लागत नाही मला असं म्हणतो आता मैपत. परवानगी घेऊन या तेव्हाच आज जाता येईल असं म्हणतात पोलीस. ओ नारकर, तुम्ही कोणाला अडवताय कळताय का? बाजूला असं म्हणतो आता दुसरा पोलीस. सॉरी साहेब असं म्हणतो पोलीस. लॉकअप इकडे आहे. या इथे असं म्हणतो तो. आणि मैपतला घेऊन जातो आता त्या बॅरेकमध्ये. तर पोलीस आता जेलचा दरवाजा काढून देतो मैपतसाठी. आणि मग मैपत मात्र बॅरेकच्या आत जातो बरं का प्रेक्षक हो. आणि आता तो साक्षीला भेटतो. अण्णा अण्णा असं म्हणते ती. आणि आता साक्षी मिठी मारते मैपतला. आणि प्रिया मात्र तिथेच थांबलेली असते. अण्णा मला घेऊन चला इथून असं म्हणत असते आता साक्षी. मला नाही राहायचं इथे. तुम्ही म्हणाला होतात ना मला काय होणार नाही म्हणून. मग परत इथे आले मी. मला घेऊन चला ना. 14 वर्ष खूप होतात. मला वेळ लागेल ना इथे. ऐका ना दामिनी काय म्हणाली. ती पुढच्या कोर्टमध्ये अपील करणार आहे ना माझ्यासाठी. तिने केस सोडली असं म्हणत होता मैपत. तर आता प्रिया पण घाबरते. म्हणजे दामिनी माझ्यासाठी पुढच्या कोर्टात नाही जाणार असं म्हणते आता साक्षी. अण्णा मी तेच राहायचं आहे का 14 वर्ष असं म्हणते साक्षी. तर प्रिया हसायला लागते ऐकून. प्लीज काहीतरी करा असं म्हणते साक्षी मैपतला. तर मैपत बघतो आता प्रियाला हसताना. तर आता मैपत तिच्याकडे बघतो प्रियाकडे. हसू येतंय गालातल्या गालात. तुला हसू येतंय. जीव चाललाय हिचा. तुला माझ्या लेकीच्या आयुष्यातनं उठवणार असं म्हणतो आता मैपत. जोक झाला तुझ्यामुळे असं म्हणतो तो आणि गळा धरतो आता प्रियाचा मैपत. काय बोलली होतीस तू कोर्टात? साक्षीने गोळी झाडली. आता बोल ना परत. साक्षीने गोळी झाडली म्हणून असं म्हणतो आता मैपत प्रियाचा गळा धरत. आणि तो खाली पाडवतो आता प्रियाला गळा धरून. हसू येतं असं गालातल्या गालात हसू येतं असं म्हणतो आता मैपत प्रियाला. तू तुरुंगात आहे म्हणून जिवंत आहेस. माझी लेक सुटणार आहे. मी देवाकडे प्रार्थना करतो की तू पण सुटावं असं म्हणतो आता मैपत. तू इथे आहेस म्हणून जिवंत आहेस असं म्हणतो मैपत. एकदा का याच्या बाहेर पडली तर तुझ्या फुफ्फुसात चांगली हवा जायच्या आत तुझं फुफ्फुस काढून घेणार असं म्हणतो आता मैपत. तर प्रिया इथे खूप घाबरते बघा प्रेक्षक हो. हसू येतं असं म्हणतो मैपत. गालातल्या गालात हसायचं नाही हसायचं. तर आता मैपत त्रास करतो प्रियाला बघा प्रेक्षक हो. तर आता इथे रविराजला दाखवलंय. केस संदर्भात तुम्ही माझ्या मुलीला ओळखत असाल. आनंद झाला तुम्हाला सगळ्यांना भेटून. तुम्हाला तर भेटून खूप छान वाटलं प्रतिमाताई असं म्हणतो आता मैपत. तर आता रविराजला डाऊट येतो मैपतला सगळ्या प्रतिमाबद्दल माहिती म्हणून. तर आता तेवढ्यातच प्रिया बोललेली असते ना, मी नीट यांना एकदाच भेटले पण जेव्हा ते आमच्या आश्रमात आले होते ना मोठी ऑफर घेऊन तेव्हा बोलले. तर आता रविराजला आठवतं की सुभेदारांच्या घरी ॲडव्होकेट सानेंचा आवाज तर तू ऐकतोस ना. तर आता त्या ऑडिओ रेकॉर्डिंग्स दाखवलेलं असतं ना अर्जुन, ते सगळं आठवतं आता रविराजला. तन्वीच केलेदार माझ्याकडे आल्या होत्या आणि त्यांचा वडील रविराज केलेदार यांच्याकडून एक नोटीस बनवून घ्या. तन्वी केलेदार ऐकायच्या मनस्थितीतच नव्हत्या. सायली सुभेदारांच्या नावाने डिवोर्सच्या नोटा बनवून घेतला त्यांनी असं म्हणत होतो. तर आता अर्जुनचा परत आठवतं रविराजला. नीट आठव आणि मला माझ्या प्रश्नांची उत्तर आत्ताच्या आत्ता दे. बोल काय झालं होतं सांग असं म्हटलेलं असतो ना सायकोलॉजिकल टेस्टमध्ये. तेही आठवतं त्याला. आणि कसं प्रियाने म्हटलेली असते की कसली टेस्ट घेताय माझी. मी कुठलीही उत्तरं द्यायला बांधील नाही आहे. तुम्ही कोऑपरेट का करत नाही आहात. हॅलो, माझा मेसेज मिळाला ना तुम्हाला असं म्हणतो रविराज. सगळे डिटेल्स मेल केलेत तुम्हाला असं फोनवर बोलत असतो आता रविराज. मला उद्याच्या उद्या पेपर्स हवेत. 2 दिवसांनी नाही, मला उद्याच हवेत. फर्स्ट थिंग इन द मॉर्निंग. हो झालाय, माझा निर्णय झालेला आहे असं म्हणतो रविराज. हां
उद्याच पाठवा असं म्हणतो तो. आणि प्रतिमा उठते तेवढ्यातच. एवढ्या रात्री कुणाशी बोलत होता? माझ्या कलिगशी बोलत होतो असं म्हणतो आता रविराज. निर्णय कसला असला म्हणते प्रतिमा. जो निर्णय यापूर्वीच मी घ्यायला हवा होता असं म्हणतो रविराज. माझ्यावर ही वेळ असं येईल असं वाटलंच नव्हतं. पण ह्या दुर्दैवी बापावर त्याच्या मुलीने सगळ्या गोष्टी आणल्या आहेत असं म्हणतो रविराज. तर आता सकाळ झालेलं दाखवलंय. तर आता इथे पूर्णाजीचा हात पकडून सायली झोपलेली असते पूर्णाजीच्या खोलीत. तेवढ्यातच तिथे अर्जुन येतो आणि तो आता कॉफी घेऊन आलेला असतो तो. तर आता तो येतो आणि सायलीला करून उठवतो. बायको असं म्हणतो तो. गुड मॉर्निंग असं म्हणतो तो. हे घे असं म्हणतो तो. किती वाजलेत असं म्हणते आता सायली. 8 असं म्हणतो आता अर्जुन. 8 वाजले आणि कशी काय झोप लागली मला. इट्स ओके होतं. हे घे चहा घे असं म्हणतो आता अर्जुन. चहा पीत बसायला वेळ नाहीये. 8 वाजले म्हणजे बाबांची योगा मॅट काढून ठेवायची असते आणि घरातली सगळी कामं खोळंबलेत असं म्हणते सायली. आईना कॉफी दिलेली नाहीये. कशी काय झोप लागली मला. त्यात पूर्णाचीला बरं नाहीये असं म्हणून सायली निघून जाते तिथून. बायको बायको असं म्हणतच राहतो अर्जुन आणि सायली मात्र बाहेर निघून जाते. वहिनी आज नाश्त्याला काय करू? थालीपीठ करू? अगं मी उपमा बनवला सुद्धा असं म्हणते आता प्रतिमा. अय्या हो वहिनी मी इतका उशीर बोलत होते दादाशी फोनवर असं म्हणते आता सुमन. असं म्हणते आता प्रतिमा. मॉर्निंग असं म्हणतो आता नागराज. गुड मॉर्निंग दादा. तर रविराज म्हणतो मॉर्निंग. तेवढ्यातच रविराज सर म्हणून एकटा माणूस येतो आता. अरे हो थांब आलोच असं म्हणतो होता रविराज. हा बोल असं म्हणतो रविराज. माझ्या सरांनी तुमच्यासाठी पेपर्स पाठवले. थँक्यू असं म्हणतो रविराज. येतो सर असं म्हणतो तो. तर आता रविराज मात्र ते उघडतो आता लेटर. काय महत्वाचं आहे का दादा असं म्हणतो होता रविराज. कसले पेपर्स आहेत ते? NOC आहे रे असं म्हणतो होता रविराज. NOC असं म्हणते सुमन. नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट असं म्हणतो रविराज. जेव्हा एखादा वकील एखादी केस सोडतो आणि केस दुसरा वकील घेतो त्यावेळेला पहिला वकिलाला दुसऱ्या वकिलाला NOC द्यावं लागतं असं म्हणतो रविराज. मी तन्वीच्या केसची NOC दुसऱ्या वकिलाला देतोय असं म्हणतो रविराज. तन्वीची केस मी सोडतोय असं म्हणतो रविराज. तर आता नागराजला धक्का बसतो. तर आता सुभेदारांचं खरं दाखवलंय. तर आता सायली म्हणत असे अस्मिता त्यांच्यासाठी वेगळी कॉफी बनवायला पाहिजे, कपडे धुवायला काढायला पाहिजे आणि ती आता काय काय काम करायचं ते लक्षात करून घेत असते. झाडांना पाणी घालायचं आहे. तर आता अर्जुन म्हणतो काय करताय तुम्ही असं म्हणते आता सायली. बस रिलॅक्स हो शांत हो असं म्हणतो आता अर्जुन. रिलॅक्स कशी हो मी रिलॅक्स असं म्हणते आता सायली. घरात किती कामं पडलेत माहिती आहेत ना तुम्हाला. आणि मला उशिरा उठायला पण आजचाच मुहूर्त सापडावा. पूर्णाजीला बरा नसताना नेमका आज उशिरा उठली आहे मी. रिलॅक्स कारण तू कालपासून झोपलेली नाही आहेस असं म्हणतो अर्जुन. तू अजिबात आराम केलेला नाही आहेस आणि पूर्णाची आता ठीक आहे. सगळं व्यवस्थित चाललंय तरी सुद्धा तू कामात अडकलेली आहेस. अरे आपण केस जिंकलोय तुला सेलिब्रेट करायला हवं हेच सांगतोय ना कधीपासून असं म्हणतो अर्जुन. नाही हो जोपर्यंत घरातल्या सगळ्यांचे चेहरे पडलेले आहेत ना तोपर्यंत मला काही सुचणार नाही असं म्हणते आता सायली. आणि काल सगळेजण जेवलेत खरे पण सगळ्यांची मनस्थिती बिघडलेली होती. मला नाही सुचणार काही ह्या अवस्थेत. बरोबरच आहे असंच हवं आहे या सुभेदारांना असं म्हणतो अर्जुन. या तन्वीला डोक्यावर चढवून ठेवलं होतं ना शिक्षा मिळाली त्यांना असंच हवं आहे असं म्हणतो अर्जुन. तर आता सायली म्हणते काय काय म्हणाला तुम्ही आता. नाही म्हणजे मी या घरात येण्याआधीपासून हे कुटुंब तुमचंच आहे ना. तुम्ही याद राखा हां माझ्या कुटुंबाला काय बोलला तर असं म्हणते आता सायली. काठ माझ्याशी आहे याद राखून ठेवा असं म्हणते ती. तर आता अर्जुन हसतो. तुम्ही चेष्टा करताय माझी असं म्हणते सायली. ऑफकोर्स असं म्हणतो अर्जुन. यु नो तुझ्या घरच्यांबद्दल काही बोललं ना तर तुझे गाल असे लाल लाल होतात रागाने असं म्हणतो अर्जुन. होय की नाही तुम्हाला ना असं म्हणते आता सायली. सॉरी असं म्हणतो होता अर्जुन. कशी आहेस ग तू असं म्हणतो होता अर्जुन. घरच्यांबद्दल एकदम इमोशनल आणि शत्रूंबद्दल एकदम प्रॅक्टिकल. तुम्ही नाही का एकतर सगळ्या विषयांच्या बाबतीत एकदम प्रॅक्टिकल पण आपल्या माणसांच्या बाबतीत खूप हळव्यात तुम्ही असं म्हणते आता सायली. यस असं म्हणतो होता अर्जुन. म्हणून तर आपण परफेक्ट मॅच आहोत असं म्हणतो अर्जुन. चैतन्य म्हणतोय ना काय ते हां हॅशटॅग सार्जुन. बघ आपण बोलत बसलो आणि चहा थंड झाला तुझा गरम करतो परत असं म्हणतो अर्जुन. एक मिनिट असं म्हणते आता सायली. तुम्ही म्हणता ना नेहमी की आम्ही एक दोघांना पूरक आहोत मग तशीच ही कॉफी आणि चहा पण आणि अशा गोष्टी नेहमी एकत्र घ्यायला हव्यात असं म्हणते आता सायली. विसरलात का मारामारी असं म्हणते ती. होऊन जाऊ दे एक असं म्हणते ती. येस असं म्हणतो अर्जुन. आणि आता सायलीने अर्जुन कॉफी पितात आणि हसतात एकमेकांकडे बघून. तर आता आजचा भाग इथे संपतो. तर बघूया तर रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता पूजा करत असतात सायली आणि अर्जुन त्यांच्या घरामध्ये आणि सगळेजण खूप खुश असतात. तेवढ्यातच कोणीतरी दगड फेकतं एका काचेवर. तर आता सायली जाते तिथे. कोणीतरी दगड मारलाय आणि एक लेटरही आहे त्यात. अर्जुन आता वेळ आहे
जीव घेण्याची असं कोणीतरी लिहिलेलं असतं त्या लेटरमध्ये. तर आता अर्जुन आणि सायली आणि बाकीचे घरातले सगळे लोक एकदम घाबरतात. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर प्रेक्षक हो, या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.